2025चा हा भव्य दिव्य क्रिकेट सोहळा अंतिम चरणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय महत्त्वाच्या मॅच कडे, म्हणजेच मेगा फायनल कडे। ऐकूयात आपण अनिकेत कामटे सरांना। धन्यवाद। मनापासून धन्यवाद। खरं तर लगातारचे 4 दिवस आपण व्हॉइस ऑफ मुंबई, व्हॉइस ऑफ नवी मुंबई अर्थात संतोषजी देसाई यांचा आवाज ऐकताय। खऱ्या अर्थानं सर्वांनाच मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांनी केलंय। मेगा फायनल ग्रँड फिनाले महत्वाची मॅच विद्यानिकेतन चषक 2025 चा अंतिम सोहळा आणि अंतिम सोहळ्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला चौनेश्वरी 11 तर दुसऱ्या बाजूला श्री काळेश्वरी 11 या दोन संघांमधली तगडी लढाई। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है। मेगा फाइनल ग्रैंड फिनाले महत्वाची मॅच अंतिम सोहळा शेवट कोण गोड करेल। नाराज है जिंदगी ना नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है। आज की शाम किसके नाम। एका बाजूला चौनेश्वरी 11 अर्थात पंकज दादा वाडकर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला श्री काळेश्वरी 11 सुर्वे साहेब त्याचप्रमाणे साळुंके साहेब आणि राहुल यांचा संघ। बिग बॅटल महत्वाची मॅच बिग बॅस विद्यानिकेतन प्रीमियर लीग VPL चं दर्जेदार पर्व देखणं पर्व आपण पाहतोय। व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस, यशाची व्याख्या काय आहे। ज्यांनी मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग केला, अविरत मेहनत केली आणि संधीचं सोनं केलं त्यांना यश मिळालं। त्यामुळे ही संधी मिळाली आहे। सुवर्ण अक्षरांनी या दोन्ही संघातल्या एका संघाचं नाव कोरलं जाणार आहे आणि मैदानामध्ये मेगा फायनल साठी दाखल झाले प्रत्येक खेळाडूला माहिती आहे। संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये या टुर्नामेंटची चर्चा आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही टुर्नामेंट पोहोचवण्याचं काम स्पोर्ट ऑन लाईव्ह आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून केलं जातंय। अगदी रोजचे व्ह्यूज जर पाहिले, रोजचे 10 ते 15 हजार व्ह्यूज प्लस क्रिक लाईव्हचे व्ह्यूज असे टोटल 20 ते 25 हजार व्ह्यूज या चॅनेलला मिळत आहेत, या वाहिनीला मिळत आहेत, आजच्या या टुर्नामेंटला मिळत आहेत। VPL विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि मेगा फायनल ग्रँड फिनाले एका बाजूला आपण पाहतोय टीम आहे काळेश्वरी 11 आयकॉन प्लेयर मनीष मांढरे मागच्या मॅचचा हिरो, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे चौनेश्वरी 11 वन मॅन शो वन मॅन आर्मी। स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर मोठा राकीस अर्थात बकासूर, वाईचा बकासूर म्हणून ज्यांना ओळखलं जातं तो स्वरंजन गायकवाड। काळेश्वरी 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवलाय। मेगा फायनल VPL ची मॅच मैदानामध्ये पंचांचा फायनल डिसिजन येतो। यस यस ट्वेल्थ पोहोचलेला आहे। मेगा फायनल ग्रँड फिनाले 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिलाच बॉल बॅक चेंज, पहिल्याच बॉल वरती स्वरंजन गायकवाड बॅक टू डग आउट। महेश वाडकर जबरदस्त गोलंदाजी, द ब्रँड ऑफ ओआई, यंग टॅलेंट अपकमिंग स्टार, वेगाचा बादशाह आणि रफ्तार के साथ किया है गिरफ्तार। स्वरंजन गायकवाड बैक टू डग आउट, बिग विकेट डाउन, बड़ी मछली जाल में। जे जाळ विणलं होतं पहा रिप्लेच्या माध्यमातून, वेगवान बॉल बाहेरच्या दिशेने बॅक चेक स्ट्रॉंग एज फर्स्ट स्लिप मध्ये चांगला कॅच कॅरी राहुल यांच्या माध्यमातून आणि महेश वाडकर यांना मिळते पहिली सफलता। ब्रँड ऑफ धावली शुभम शेठ विभूते यांच्याकडून महेश यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे या विकेट साठी, तर नितीन शिंगटे अष्टविनायक मेडिकल यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज महेश यांच्यासाठी। जबरदस्त कामगिरी, छा गया गुरु।
पहिल्याच बॉलवरती मोठा अडथळा दूर केलाय. प्रत्येक मॅच मध्ये जीवनदान मिळालं. इथून पुढे सूचना आहेत सर्वांना. आयोजन समितीची स्ट्रिक्ट सूचना आहे, बक्षीस कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाल्यानंतरच अनाऊन्स केलं जाईल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती दिशा दाखवली, फक्त बॉलला प्लेस केला बॅकवर्ड रिजन मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1-7 कहाणी आगे. एक धाव देखील महत्वाची आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना सोहळा रंगत असतो. प्रमुख मान्यवरांची देखील उपस्थिती आहे या खेळाडूंना संपूर्ण साथ देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी. आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं ना तर सातारा जिल्ह्यात प्रथमच महिला संघ मालक अर्थात शिवानीताई गुजर या देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील संघ या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, अवांतर धाव. एक धाव महत्वाची आहे. अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम धागा है मिल जाए तो चादर है. षटक क्रमांक पहिलं महेश वाडकर यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. एक महत्वाची विकेट आली आहे, परंतु बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे टीम चौनेश्वर 11 संघाचा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती भुईन्स पोलीस अर्थात सोमनाथ बल्लाळ. स्टेप आउट झाले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ऐसे कहानी नहीं बनेगी. क्रिकेट में फुटवर्क और मोबाइल में नेटवर्क जरूरी है, परंतु यावेळेस पहा 4 बॉल डिलिव्हर केले, 2च धावा खर्च केलेले आहेत. लाजवाब यार. यंग टॅलेंट महेश वाडकर, ब्रँड ऑफ धावली. टप्प्याचा बॉल ऑन साइडला फिरवलाय. बॉल 1 बाउन्स निघाला. 4 धावांसाठी मेगा फायनल मधला वहिला चौकार येतोय मयूरच्या बॅट मधून. या चौकारांची गरज आहे. पहा, जे बाहेर खेळाडू आहेत ज्यांनी खुर्च्या घेतलेल्या आहेत त्यांना विनंती आहे, मान्यवरांना खुर्च्या नाहीयेत, आपण खुर्च्या देऊन सहकार्य करा. व्यासपीठावरती त्या खुर्च्या द्या. 6 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल शेष. क्या इस गेंद को बनाएंगे विशेष. टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिजन मध्ये मनीष मांढरे कॅप्टन बॉल फील्ड करतील आणि एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं 7 वेळात मराठे वीर दौडले. 7 नवे 1 7. 7 रन्स, लॉस ऑफ 1 बिग विकेट. अजूनही येणारे 24 बॉल इम्पॉर्टंट आहेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, धर्मपंत जात एक जाणतो मराठी. 7 रन्स पहिल्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी राहिली आहे. धावली गावचा हा अपकमिंग रायझिंग सुपरस्टार महेश. तर षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केलाय राहुल वानखेडे यांना, प्लेअर फ्रॉम मांढरदेव. टीम ओनर आहेत स्वतः आणि जबाबदारी घेतली आहे षटक क्रमांक 2 ची. स्ट्रायकिंग एंड वरती कळंबे सर्जापूर परिसरातील मयूर वर्सेस राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, परंतु यावेळेस पंच वळतायत आणि कळवतायत इट्स अ व्हाईट बॉल. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला आणि टप्पा पडल्यानंतर बॉल लेग स्टंपच्या बाहेर गेला. एका चांगल्या रिदम मध्ये आपण हे सर्व खेळाडू पाहतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना हे खेळाडू मैदानामध्ये अगदी रण त्या उन्हात आपल्या टीम साठी प्रचंड मोठं योगदान देत आहेत. मिस्टर स्ट्रोक मिड विकेट प्रोटेक्शन आहे. धनंजय लंकेश्वर आले. एक सिंगल कंप्लीट, यस नो वेट, आणि त्यानंतर सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये हे खेळाडू परततायत. 1-7 कहाणी आगे.
शून्यातून विश्व निर्माण होतं एक संकल्पना आहे आणि आता शून्यातून 9 धावा लागलेत. 9 मधून धावा बलकाचा प्रवास चालू झालाय. वाघ जखमी झाला तरी तो थांबत नाही. स्ट्रायकिंग एंड वरती सातारा पोलीस खाकी मधली ताकद, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर. सोमनाथ बल्लाळ यांचा वार, षटकार. सोमनाथ बल्लाळ यांच्या षटकारासाठी निलेश भैया भोसले यांच्याकडून 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. सोमनाथ बल्लाळ यांच्या प्रत्येक 6 षटकाराला 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जबरदस्त वार पहिला मिळाला. यावेळेसचा बॉल वेगवान आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पहा अक्षरशः मैदानामध्ये कॉलिंग फसलं होतं. खेळाडू एका एंडच्या दिशेने दिसत होते, त्यानंतर स्पष्ट नकार दिला सोमनाथ बल्लाळ यांनी आणि त्यानंतर पुन्हा एकदा पोहोचलेत आपल्या घरट्यामध्ये. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा वॉट शॉट यार. टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य. बुईन्स गावचा वाघ, मैदानाच्या आतमध्ये या वाघाची डरकाळी. सोमनाथ बल्लाळ यांचा षटकार. पुन्हा एकदा 101 रुपये अर्थात निलेश भैया भोसले यांच्याकडून जमा झालेले आहेत. स्कोर 21. मैदानाच्या बाहेरचे बॉल प्रेक्षकांनी देऊन सहकार्य करा. 21 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब. बडे मंच पे सरपंच बनना चाहते हैं. मोठ्या रंगमंचावरची चांगली कामगिरी. यावेळेस बॉल लॉन साइडला दिशा दाखवली, फक्त डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला. बोला. अरे जमा झाल्याशिवाय नाही देत. शशी सरांशी बोल. निखिले बावीस धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली. एका बाजूला चौनेश्वर 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये मेगा फायनल मध्ये श्री काळेश्वरी 11 हे दोन संघ. फुल टॉस बॉल दिशा दाखवली, फक्त क्षेत्ररक्षक आलेत बॉल पर्यंत. बॅकअप मिळेल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 23 धावा. एक चांगली पार्टनरशिप. सौरंजन बाद झाले आणि त्यानंतर सोमनाथ आणि मयूर यांची पार्टनरशिप. मयूर 5 बॉल 7 खेळलेत, सेन्सिबल आहेत, परंतु सोमनाथ यांनी 2 षटकार ठोकलेत. 14 धावा. या 2 ओव्हरची हायलाइट मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल वरती सौरंजन यांची विकेट. रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. चांगला कॅच राहुल यांचा. त्यानंतर सोमनाथ बल्लाळ आले आणि 2 षटकार ठोकत असताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मैदानामध्ये पठार परिसरातला कोहिनूर हिरा अर्थात मनीष मांढरे. सोमनाथ बल्लाळ यांच्या या 2 षटकारांसाठी निखिल शेडगे यांच्याकडून 101 रुपये. त्यासोबत सुमित पवार यांच्याकडून देखील 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. अजून कोण? तिसरं कोण? 24 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना मनीष मांढरे वर्सेस सोमनाथ. ही लढाई जबरदस्त आहे. एका बाजूला हार्ड हिटर बॅटर तर दुसऱ्या बाजूला एक चतुराईनं गोलंदाजी करणारा गोलंदाज. विठ्ठल भोसले यांच्याकडून देखील 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे 2 षटकारांसाठी.
टप्प्याचा बॉल फटका फसलाय, बॉल हवेमध्ये उभा राहिलाय, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले, पकडला जाईल कॅच, फसवलं जात आहे. स्लोवर वन चिकीमया, जबरदस्त कामगिरी. काय बॉल डिलिव्हर केला पहा, जे बॉल जे वेगानं होऊ शकलं नाही ते स्लोवर वन न केलंय. टप्पा पडला, त्यानंतर बाहेरच्या बाजूला बॉलनं वळण घेतलं, अगदी लाजवाब बॉल हाताळला, बॉल हवेत उभा राहिला आणि सुंदर कॅच फिनिश. मनीषचं सेलिब्रेशन. दुसरा झटका बसतोय टीम चौणेश्वर 11 या टीमला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना मॅच करंट रन रेट चांगला आहे, 10.29 चा करंट रन रेट आहे. परंतु दोन महत्वाच्या विकेट, त्यामध्ये सौरंजन आणि तदनंतर लगेच बॅक टू बॅक आपण पाहतो एक 2 षटकार ठोकत असताना शॉर्ट बट स्वीट अशी खेळी पाहायला मिळाली. अर्थात खेळाडू सोमनाथ बल्लाळ यांच्या माध्यमातून. सूरज सावंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मनापासून स्वागत. हो हो हो, या वेळेचा बॉल टप्पा पडतोय, अतिरिक्त उंची आणि त्यानंतर जबरदस्त वेगवान तिखट बाउन्सर. स्कोर कार्ड लेखनाचं काम जे आपण चर्चा करतोय सातत्यपूर्व, सन्मान्य अजितजी वरे साहेब, चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सर्व डिस्क्रिप्शन पाहिलेला मिळेल स्कोर कार्ड वरती तुम्हाला, पर्सनल डाटा. हा बॉल आडवा बॅटनं इस्को लपेटली आहे, इस्को लगाडाला तो लाईफ जिंगाला आला. अप्रतिम स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळाला. 101 रुपये पुन्हा एकदा जमा झालेत या षटकारासाठी निलेश भैया भोसले बावधन यांच्याकडून. धाव फलक 30 रन्स अराउंड द बोट, लॉस ऑफ 2 विकेट. इथं अपील केली जाते, परंतु अपील स्पष्टपणे फेटाळली पंचांनी. दोन्ही टीम्स जबरदस्त आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. तब्बल 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले, त्यामधून 2 बेस्ट टीम्स मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये. ज्यावेळेस आपण 100 लोकांच्या शर्यतीत उतरतो त्यावेळेस 99 लोकांपेक्षा वेगळा विचार आणि वेगळी मेहनत करावी लागते. त्याच पद्धतीनं इथं देखील आपण पाहतोय ज्यावेळेस 16 टीम्स आहेत त्यावेळेस 15 टीम्स पेक्षा वेगळा विचार आणि वेगळी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 10 चा करंट रन रेट, 30 धावा धावफलकावरती. 30 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुरानी सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. बॉलिंग ट्रॅक वरती PSI अर्थात अमित सुर्वे आलेत, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच देखील राहिलेत. ओव्हर नंबर 4 इम्पॉर्टंट ओव्हर, स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हरच्या ह्या 2 ओव्हर महत्वाच्या असतील. खोदून काढण्याचा प्रयत्न आहे, सिंगल. डॉट बॉल येतोय, कोणती धाव घेतलेली नाहीये. बॅटर मयूर यांनी आतापर्यंत 7 बॉल फेस केलेत, 8 धावा बनवलेल्या आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय आहेत ज्यांनी 4 बॉल फेस केलेत, 6 धावा बनवलेत. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहिला मी ते लाजवाब खेळी, पैसा वसूल सामना.
बाउंसर आहे, बॅट चेंज घेईल, बॉल एक सिंगल मिळेल, एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. अमित सुर्वे काय कमालीची गोलंदाजी केली या संपूर्ण विद्यानिकेतन प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये दे. स्ट्रोक हवेमध्ये लॉफ्टेड बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आलेत, बनतील प्रेक्षक, मस्तक पे दिया है दस्तक. एक चांगला फटका, 440 व्होल्टचा झटका, षटकार. 101 रुपयांचा कॅश प्राइज पंकज दादा वाडकर यांच्या माध्यमातून या षटकारासाठी, मयूर यांच्यासाठी. मिडल केलाय, उडवलाय बॉलला, आसमानी टोला, अक्षरशः तो बॉल त्या घराच्या पलीकडे डिपॉझिट केलाय. पहा लागलाय का अगदी त्या अपार्टमेंट वरची जी लोक आहेत. तर आता या मॅचचा विचार केला ना तर मैदानाच्या आतमधले खेळाडू देखील सुरक्षित नाहीयेत आणि मैदानाच्या बाहेरचे देखील प्रेक्षक सुरक्षित नाहीयेत. धाव फलक 43 43. 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी येते निलेश भैया भोसले बावधन यांच्याकडून या षटकारासाठी. हो फटका फसतोय, स्लो बर्बन होता, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहिला मिळतोय आणि षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 43 43. 43 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटची ओव्हर, महत्वाची ओव्हर, मेगा फायनलची ओव्हर, अंतिम ओव्हर अर्थात या पहिल्या इनिंग मधली कोण डिलिव्हर करेल. सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन ऍडजस्टमेंट. ते डिस्कशन केलं जात आहे. काका सावंत यांनी शेवटच्या क्षणी बॉल सोपवलाय, सागर सनस यांच्या हातामध्ये ती जबाबदारी दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी आलंय, सौरंजन पाणी तो बस बहाना है, कहाणी कुछ और है, तो निरोप असेल. काका सावंत यांचा विचार केला ना तर प्रचंड अनुभवी खेळाडू आहेत, 3 मॅच बाहेर बसले परंतु मेगा फायनलला त्यांचा जो सल्ला आहे तो महत्वाचा आहे. मेन मॅचला आतमध्ये आहेत. सहा बॉल इम्पॉर्टंट निघालेत. सागर स्टोक फसला, बॉल हवेमध्ये आहे, कॅचचा प्रयत्न केला जाईल, पकडला जाईल कॅच आणि इथं अक्षय चोरट यांचा खेळ थांबवण्यामध्ये मिळेल सफलता. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. विनायक धिरडेकर, प्लेअर फ्रॉम वाई सिटी. अक्षय चोरट 5 बॉल फेस केले, 6 धावा बनवल्या, थोडे फॉर्मशी झगडत होत असताना पाहायला मिळाले आणि या ठिकाणी मिड ऑफ मध्ये एक चांगला कॅच राहुल वानखेडे यांच्या माध्यमातून कॅरी केला जातोय. धक्का क्रमांक 3, हदरा क्रमांक 3 बसला. 43 धावांवरती स्कोर कार्ड असताना 3 खेळाडू तंबूच्या आश्रयाला आणि आता इथून पुढे 5 बॉलचा खेळ शिल्लक. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगली आहे. मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलचा रोमांच, मेगा फायनलची रणदुमदुमी, मेगा फायनलची रणयादवी, महाभारत तुंबळ युद्ध
क्षेत्ररक्षण बरेचसे फेरबदल, हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होत आहे. आणि मैदानामध्ये आता डीप मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर रिजनला खेळाडू, डीप लॉंग ऑन मध्ये महेश वाडकर आहे. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक राकेश. हा बॉल फक्त दिशा दाखवली आहे. बॉलला मिस टाइम स्ट्रोक. 1 के 7 कहाणी आग्याची स्ट्राईक वरती. मॅन इन फॉर्म मध्ये असणारे खेळाडू मयूर 12 बॉल फेस करत असताना 21 बनवलेले आहेत. 2 लांब लचक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो. सागर हे देखील कसलेले गोलंदाज. हो, या वेळेचा बॉल करारा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट जबरदस्त. एकानं बॉल फील्ड केला, दुसऱ्यानं बॅकअप दिला आणि या रीड ठिकाणी मयूर साठी विकेट सॅक्रिफाईस. मयूरचा स्ट्राईक महत्वाचा आहे टीम चौनेश्वर 11 या संघाला. 45 रन स्कोरबोर्ड वरती लागतायत. 4 गडी बाद झालेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगचे. आणि आता काय टार्गेट असेल हे आपण पाहणार आहोत. प्रचंड मोठी गर्दी या संपूर्ण ग्राउंड वरती. पंचेचाळीस रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 बॉल येणारे. सागर वर्सेस नितीन. सागर वर्सेस मयूर. मॅचेस त्यानंतर काका सावंत. रखून में उबाल जब तक जवानी है. अरे काका तुम्हारी इसे अंदाज की पूरी वाई की दुनिया दीवानी है. चांगला कॅच फिनिश. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहा, मनीषच्या हातातून कॅच फसला. त्यानंतर काका यांनी फिनिश केला आहे आणि त्यानंतर सेलिब्रेशन. 45 रन. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये कॅप्टन प्लेअर अर्थात तरुण सोनावणे. एक ऑलराऊंडर कॅटेगरीचा खेळाडू, प्लेअर फ्रॉम ओझरडे. समोर बॉलर आहेत वाई सिटीचे. पंचेचाळीस धावसंख्येवरती धावफलकाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. अगदी प्रेक्षक पहा, जिथे जागा मिळेल तिथे थांबलेले आहेत, तिथे बसलेले आहेत. विद्यानिकेतनचे यशस्वी पर्व. आणि हा बॉल पहा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईट बॉल. विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य नितीन दादा वरखडे यांच्याकडून सागर यांच्या गोलंदाजीसाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ऑन साइडला दिशा दाखवली. फक्त प्लेस केला जाईल बॉल. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती धावा लागतील. 47. शेवटचा बॉल शेष. क्या इस गेंद को एनआर बनाएंगे विशेष. मैदानाच्या आतमध्ये चिंदवली गावचे NR नितीन मैदानामध्ये दाखल आहेत. लास्ट बॉल आहे, संधी आहे. शेवट गोड करतील का. स्ट्रोक समोरच्या दिशेनं. फटका 1 बाउन्स. महेश वाडकर फील करेल. 2 धावांचा कॉल. दुसरी धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये येईल विकेट. स्कोरबोर्ड वरती फर्स्ट इनिंग मध्ये लागतील टोटल 49 धावा. आणि आता मॅच जिंकण्यासाठी नव्हे तर ही संपूर्ण टुर्नामेंटचं विजेतेपद पटकवण्यासाठी श्री काळेश्वरी 11 ला साजरं करावं लागेल विजयाचं अर्धशतक. 50 धावा बनवाव्या लागतील. 50 धावा बनवतील का हे पाहायचंय. क्रिकेट का खेल. अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज इसी वक्त इसी मैच में पता चलने वाला है. 30 बॉल आणि 50चं इक्वेशन. 30 बॉल आणि 50 धावांचं समीकरण.
विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व, पहिलंच पर्व आणि पहिलंच पर्व दर्जेदार आणि देखणं पर्व पाहायला मिळत आहे. अप्रतिम पर्व मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. यशस्वी पर्व. तीस बॉल आणि 50ची गरज आहे इथून पुढे. जबरदस्त सामना रंगलाय. महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. या मॅच मध्ये काय असेल कहाणी, ये आने वाला वक्त ही बताएगा. अगदी आपण संपूर्ण व्ह्यू पाहतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. प्रेक्षक वर्ग अक्षरशः जिथे जागा मिळतील तिथे अगदी समोरच्या कट्ट्यावरती आपल्याला सगळे प्रेक्षक दिसत आहेत. त्यासोबतच स्पीडअप घ्या. सगळे प्रेक्षक अगदी जिथे जागा मिळतील तिथे प्रेक्षक बसलेले आहेत या कट्ट्यावर. समोरच्या कट्ट्यावर असतील, या डगआउट वरती झाडाखालचे प्रेक्षक, त्यासोबत कॅमेरा रूमच्या कॅमेरा स्टँडच्या शेजारचे प्रेक्षक आपण पाहतोय. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आहेत. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं दर्जेदार आणि यशस्वी पर्व, मेगा फायनल ग्रँड फिनालेचा थरार मैदानामध्ये रविवारचा सुट्टीचा दिवस. युट्यूबच्या द्वारे जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं देखील मनापासून स्वागत. आणि एका लाईनअप मध्ये चौनेश्वर 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हे लाईनअप गरजेचं आहे. क्रिकेट आपल्याला काय शिकवतं? क्रिकेट आपल्याला शिस्त पाळायला शिकवतं. क्रिकेट आपल्याला निर्णय घ्यायला शिकवतं. क्रिकेट आपल्याला आयुष्याच्या पटलावरती सर्वांना एका सोबत राहायला शिकवतं. माणुसकी क्रिकेटच शिकवत असतं. त्यासोबत दोस्ती निभवायला क्रिकेटच शिकवतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हारलो तरी भरारी मारायला क्रिकेटच शिकवतं आणि जिंकलो तरी जमिनीवरती राहायला क्रिकेट शिकवतो. महत्वाची मॅच आहे, मेगा फायनल ग्रँड फिनाले. जो जीता वही सिकंदर. जो संघ जिंकेल त्या संघाची चर्चा 365 दिवस नव्हे तर लाईफ टाइम होणार आहे. अगदी सुवर्ण अक्षरांनी नोंद कुठल्या संघाचं होईल नाव. 30 बॉल 50 करंट रिक्वायर्ड रन रेट असेल 10चा. अगदी आपल्या ग्रामदैवताचा चौनेश्वर 11 संघानं जल्लोष केलाय किंवा ती घोषणा दिलेली आहे. सन्मान्य नितीन दादा सनस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 30 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. मेगा फायनलची मॅच स्ट्रायकिंग एंड साठी प्लेअर फ्रॉम वाई सिटी अर्थात रसल मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू आहेत प्लेअर ऑफ मांडरदेव अर्थात मनीष. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 6 तारखेपासून बौद्धन ची टुर्नामेंट ती आपल्या भेटीला. काळ भैरवनाथ चषक 2026 थरार आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये अनुश्री चषक जे पसरणी गावामध्ये रंगणार आहे, राजू शेठ शिर्के यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळणार आहे. त्यासोबत याच ग्राउंडवरची मानाची टुर्नामेंट अर्थात वाई शहर प्रीमियर लीग, त्याही स्पर्धेसाठी सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अशा अनेक टुर्नामेंट सर्व खेळाडूंना चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म, चांगल्या पद्धतीची संधी निर्माण केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. वाईचं क्रिकेट म्हणजे दर्दी क्रिकेट. वाई प्रीमियर लीग, विद्यानिकेतन प्रीमियर लीग, अशा अनेक प्रीमियर लीग. पहिला बॉल निघाला तरुण सोनावणे. पहिलाच बॉल जबरदस्त हाताळलाय. डॉट बॉल येतोय. कॅप्टन आहेत आणि पहिल्या बॉल वरती सांगितलंय की हम भी किसी से कम नहीं. डॉट बॉल येतोय. समोर धनंजय आहे. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती किंग ऑफ पठार.
मिडल केला ऑन साइडला, षटकार येतोय, दुसऱ्या बॉलवरती प्रहार, द पॉवर ऑफ धनंजय, रसलचा वार, षटकार. शुभम शेठ विभूते यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज, प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पहा विनंती आहे, टॉस का बॉसच्या टेबलच्या शेजारी तुमच्या मागे क्रिस्टल ट्रॉफीज आहेत, त्यामुळं तो टेबलच्या दिशेने जे बसलेले प्रेक्षक आहेत काळजी घ्या. प्लेस केला जातोय, फक्त दिशा दाखवली जाईल आणि षटकार आल्यानंतर हे सेन्सिबल क्रिकेट आहे, हे मॅच्युअर क्रिकेट आहे. इच्छाशक्ती असते तिथे मार्ग सापडतो. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही, केवल अभिनय संघर्ष की कतार में. जरा इतिहास पढ़ के देखिए, बहुत होने इसका मजा चका है. पहा प्लेसमेंट, पहा जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या बॉलला चांगला सन्मान देणं ही देखील चांगल्या खेळाडूची ओळख असते आणि मनीष यांनी ती सिंगल घेतली. 8 धावा धावफलकावरती लागतायत. मनसुबे आणि स्ट्रॅटेजी आणि रणनीती, सुपर क्लासिकल मॅच. एका बाजूला पंकज दादा वाडकर यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला नो डाऊट सुर्वे साहेब वानखेडे आणि साळुंके साहेब यांचा संघ. हा बॉल पंच कळवतायत ऑफ आउटसाइड द ऑफ स्टंप, भरपूर बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. एक षटकार आलाय, 9 धावा धावफलकावरती लागतायत. तरुण अर्थात चिकू बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ यावेळेस पहा काय बॉल हाताळलाय, अगदी स्टम्प्सच्या जवळून बॉल निघून चाललाय. बालंबाल बचावलेत, पल्ले का किनारा नाही दा, परंतु जबरदस्त बॉल टप्पा पडतोय आणि स्टम्पच्या जवळून बॉल निघून चाललाय. 9 धावांवरती स्कोरबोर्ड जैसे थे. येणारे 25 बॉल आणि 41चं समीकरण. हृदयाचे ठोके वाढवणारी ही सुद्धा मॅच आहे. मेगा फायनल, पैसा वसूल मॅच. पेट्रोलचे पैसे, सुट्टीचे पैसे वसूल होत आहेत. पुन्हा एकदा फेस केलाय, बॉलला चेस करण्याचा प्रयत्न, बॉल पर्यंत पोहोचले, रिच आउट झाले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक पहिलं सफल षटक मी म्हणेन. एक षटकार आला त्यानंतर जबरदस्त कमबॅक तरुण सोनावणे यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 9च्या घरात आहे. एकेरी धावफलक मेंटेन ठेवण्यामध्ये चौनेश्वर 11 संघाला यश मिळत आहे. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, महाअंतिम सोहळा. पहिल्या षटकाची हायलाइट आपण पाहतोय मेन स्क्रीन वरती. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. एक षटकार जो धनंजयांनी ठोकला, त्यानंतर कमबॅक देखील पाहिलं आणि आता स्ट्राईक वरती दाखल होत आहेत मागच्या मॅचचे हिरो मनीष मॅडी मांढरे. आयकॉन वर्सेस आयकॉन. एका बाजूला चेस मशीन, एका बाजूला रन मशीन, तर दुसऱ्या बाजूला बकासूर. एका बाजूला सौरंजन तर दुसऱ्या बाजूला मॅडी. स्वरंजन यांचा विचार केला तर बॉलिंग युनिट मध्ये देखील चांगली कामगिरी केली जाते. बॉल टर्न करण्याची कला अवगत आहे. स्ट्राईक वरती एक वाई तालुक्यातील मास्टर माइंड खेळाडू मनीष मांढरे, तर समोर वाई तालुक्याचा बकासूर. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, पॉवर प्ले संपला आणि आता चौफेर क्षेत्ररक्षण फैलावलं. मनीष यांचे रिव्हर्सचे फटके रोखण्यासाठी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू ठेवलाय. ओ आडव्या बॅटने स्कोर लपेट लिया. काय क्लास खेळला यार. बॉल पाहिला आणि फेकून दिला, डिस्पॅच केलाय. आपल्या डगआउटला देणारा, मानवंदना देणारा हा षटकार. मनीष मांढरे, नाम तो सुना होगा. शुभम शेठ विभूते. षटकाराचा 101 रुपयांचा कॅश प्राइज जमा. प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली. नॉन स्ट्रायकिंग एंड
ओ यू टी आउट, सॉफ्ट डिसमिसल. मैदानाच्या आतमध्ये चौनेश्वर 11 संघांच्या पाठीराख्यांचा जल्लोष. गरज होती का? परंतु मैदानामध्ये एक षटकार ठोकला, त्यानंतर स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. स्वरंजन शुक्ला जी इस खिलाड़ी को हम जानते हैं, जिस युनिट में काम करता है, जिथं काम करतो तिथं 100% योगदान देत असताना पाहायला मिळतो. आणि स्वरंजन यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बॅटिंग युनिट मध्ये कामगिरी झाली नव्हती, परंतु बॉलिंग युनिट मध्ये कामगिरी. रिप्ले पहा, टेलिकास्ट पहा. ज्या पद्धतीनं बॉल फक्त दिशा दाखवली, ताळमेळ बिघडला. स्वरंजन वाऱ्याच्या वेगानं बॉल पर्यंत धावले आणि त्यानंतर डायरेक्ट हिट, ओयुठी आउट. पहा, बॅटिंग युनिट मध्ये कामगिरी झाली नव्हती. मयूर शिंदे यांच्याकडून या विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. वा भाई वा, क्या बात है. अर्जुन दादा गोळे यांच्याकडून देखील या विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जबरदस्त कामगिरी. बॅटिंग मध्ये कामगिरी झाली नाहीये, बॉलिंग मध्ये केली. बॉलिंग मध्ये होते, फिल्डिंग मध्ये देखील केली. स्ट्रोक हवेमध्ये आल्या, पावली ठोकलाय. बॉल सीमारेषा ओलांडून 6 धावांसाठी बिग 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 हिट, सिक्सर. अमित सुर्वे यांचा हा बार, धनंजय यांचा हा षटकार. काय फटका खेळला पहा, बॉल पर्यंत पोहोचले आणि अगदी ऑन दी राईज साइड स्क्रीनला सलामी देणारा हा षटकार. करंट रन रेट 14चा, धावफलकावरती 21 धावा. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 21 बॉल 29 ची गरज. काय असेल या मॅच ची कहाणी? कधी मॅच या बाजूला, कधी मॅच त्या बाजूला, कधी एखाद्या मॅच आपण पाहतो चौनेश्वरच्या दिशेने झुकते, तर कधी काळेश्वरीच्या दिशेने झुकते मॅच. यावेळेस कमबॅक. एक षटकार आला, त्यानंतर रनआउट आला, त्यानंतर षटकार आला, पुन्हा डॉट बॉल आलाय. एक तेरी एक मेरी वाली कहानी. एक गेंद तुम्हारी है तो एक गेंद हमारी भी है. नितीन सनस विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ओहो, यावेळेचा बॉल फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल. रसलचा ब्लास्ट, सिक्सर. शुभम शेठ विभूते यांच्याकडून 101 रुपये जमा झालेत. जबरदस्त कामगिरी. पॉवर ऑफ रसल. प्लेयर फ्रॉम वाई सिटी, धनंजय लंकेश्वर. हा बॉल साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅक चेज घेतले, त्यानंतर कोणती धाव घेतली जात नाहीये. दोन षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 13.50 चा. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकतो 18 बॉल मध्ये 23 ची गरज. येणारे 18 बॉल 23 धावांची गरज आहे. सुपर क्लासिकल मॅच, मेगा फायनलचा थरार. विद्यानिकेतन प्रीमियर लीग यासाठीच केला होता अट्टास. तोच हा देखना दिवस. यासाठीच मैदानाच्या आतमध्ये सर्वांनी मेहनत घेतली. आयोजकांची मेहनत आली आहे फळाला. पेट्रोलचे, सुट्टीचे आणि इथपर्यंत येण्याचे सर्वांचेच पैसे वसूल झालेत. मेगा फायनलची मॅच फायनल सारखे होते. विशाल खरात अर्थात चिकू यांच्याकडून धनंजय यांच्या या खेळीसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज गुगल पे केलेला आहे. अजूनही येणारे 18 बॉल येणारे आहेत. 23 ची गरज आहे. सुपर क्लासिकल मॅच बॉलिंग ट्रॅक वरती वाईचे एक जबाबदार खेळाडू, अनुभवी खेळाडू पंकज समोर. धनंजय, अमित सुर्वे. PSI खाकी मधली ताकद दाखवतील का? ओ, यावेळेस देखील बॉल हवेमध्ये खेळलाय आणि बॉल चाललाय. या फटक्याची भरारी, फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. अमित सुर्वे आल्या पावली बॉलला पाठवतायत, डिस्पॅच करतायत पार्किंग प्लॉट मध्ये. स्लॉट मधला बॉल स्टँड अँड डिलिव्हर. शुभम विभूते यांच्याकडून या षटकारासाठी 101 रुपये.
स्कोर कार्ड वरती 33 धावा आहेत. 33 50चं लक्ष. संस्थेचे पदाधिकारी सन्मान्य सत्यजित माने देशमुख यांच्याकडून ऑफर येते खेळाडूंसाठी. प्राइज येते 3 षटकार 3 चौकार 3 विकेट. जो कोणी खेळाडू गेल इथून पुढे 1001 रुपयांचं कॅच प्राइज असेल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहे. कॅचचा प्रयत्न. कोण आला रे कोण आला. वाई सिटीचा वाघ आला. अमित सुर्वे यांचा धमाका षटकार. खाकी मधली ताकद. जबरदस्त टायमिंग आणि पॉवरफुल स्ट्रोक. 16 बॉल येणारे आणि 11ची गरज. येणारे 16 बॉल 11 धावांची गरज आहे इथून पुढे. जबरदस्त सामना. श्री काळेश्वरी 11 या संघाचे सर्वच खेळाडूंचा मनीष बाद झाले, परंतु त्यानंतर जबाबदारी घेतली धनंजय यांना साथ दिली आहे अमित सुर्वे यांनी. अप्रतिम कामगिरी. हा बॉल देखील हवेमध्येच खेळलाय. वन बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल का. यस, तो बॉल फील्ड केला जाईल मयूर यांच्या माध्यमातून. 15 बॉल येणारे आणि 10 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती आता आपण पाहतोय धनंजय, रसल, समोर पंकज. मेगा फायनल ग्रँड फिनाले विद्यानिकेतन प्रीमियर लीग. कोण असेल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, कोण असेल बॉस, हे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समजणार आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. स्ट्रोक हवेमध्ये पुन्हा एकदा खेळलाय आणि हा बॉल सरळ अक्षय चोरट यांच्या हातामध्ये विसावतोय. महत्वाचा झटका, महत्वाची विकेट आली आहे. अजूनही मॅच ऑन आहे. मॅच ऑन केली आहे या विकेट नंतर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर, मांढरदेव गावचाच पर्याय निवडला जातोय प्रणव. अजूनही मॅच ऑन आहे. हारावही जो लढा नाही असं म्हटलं जातं. खर तर इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षामध्ये तेवढा दम असणं गरजेचं आहे. हारना भी मंजूर है हमें, बस संघर्ष में दम होना चाहिए. आणि आता इथून पुढे 40 धावा तर धावफलकावरती लागलेल्या आहेत. मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं यशस्वी पहिलं पर्व. प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर कधी आपली परिस्थिती बदलत नाही, कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलायची असते. आणि ज्या वेळेस आपली मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अजूनही परिस्थिती बदलण्यासाठी वेळ आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. सन्मान्य युवा उद्योजक जितेंद्रजी पिसाळ यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. लेफ्ट हँडेड बॅटर प्रणव. पुन्हा एकदा अबॅचेज. त्यानंतर कॅचचा प्रयत्न सुरेख. वा भाई वा, व्हॉट अ कॅच यार. कॅच ऑफ द मॅच. या संपूर्ण स्पर्धेमधला सर्वाधिक सुंदर कॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची क्षणी आलेली महत्वाची विकेट. मॅच पुन्हा एकदा झाली आहे ऑन. स्कोर कार्ड जैसे ते 40 धावांवरती. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आणि या विकेटसाठी निलेश भैया भोसले आणि पंकज दादा वाडकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज गुगल पे केलेलं आहे. चाळीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. जबरदस्त पंकजांची गोलंदाजी. 2 षटकार आले, परंतु त्यानंतर 2 विकेट देखील घेण्यामध्ये सफलता मिळाली आहे. आणि आता इथून पुढे 12 बॉल येणारे आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 10 धावा. आणि अशा महत्वाच्या क्षणी बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय प्लेअर फ्रॉम खानापूर स्टॉप, अर्थात विलास गायकवाड. 12 बॉल 10 ची गरज आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमित सुर्वे PSI साहेब, तर समोर विलास. या दोघांचा बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई.
आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. बॉल हवेत उभा राहिलाय. डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. महत्वाच्या क्षणी कॅच ड्रॉप होतो. एक सिंगल, त्यानंतर दुसरी धाव देखील कंप्लीट. सुर्वे साहेबांच्या षटकारासाठी चिकू खरात यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. 11 बॉल आणि 8 ची गरज. ओहो, या वेळेचा बॉल लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, टप्पा अचूक ठेवलाय. मॅच ऑन ठेवलीये, मॅच जिवंत ठेवलीये. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याचीच इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते. ती वेळ कुणाची असेल. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल कंप्लीट केले. वाऱ्याच्या वेगात दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. डेंजर एंडला फलंदाज आहे, परंतु मिसफील्ड होते. मिसफील्ड अलाउज टू बॅट्समॅन कम फॉर सेकंड आणि दुसरी कंप्लीट. 2 के साथ कहाणी आगे. 9 बॉल येणारे 6 ची गरज. सकाळच्या सत्रातली मॅच आठवू शकतो आपण. 12 बॉल मध्ये 10 धावा झाल्या नव्हत्या. 24 बॉल मध्ये 22 धावा या ग्राउंड वरती होणं देखील अशक्य आहे. लो स्कोर हेडिंग मॅचेस इंटरेस्टिंग होत असतात. छोटे टोटल पे बडे बॅटल अक्सर होते रहते हैं. संघर्षाचा शंकनात करणारा सामना. कुणाचा असेल जल्लोष, कुणाचा असेल सेलिब्रेशन. 9 बॉल आणि 6 ची गरज. वेल लेफ्ट केलाय. बॉल पण सवलतायत, कळवतायत. इट्स अ वाईट बॉल. स्वैर बॉल आहे. एका सिंगलच्या मदतीनं 5 धावांची आवश्यकता आहे अजून इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी टीम श्री काळेश्वरी 11 या संघाला. फटका फसलाय, परंतु त्यानंतर यष्टी रक्षक देखील बीट झालेत. वेगवान बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 22 सिंगल. अजूनही मॅच ऑन आहे. 8 बॉल 4 ची गरज आहे. येणारे 8 बॉल 4 ची गरज. काय असेल मॅच ची कहाणी. वाघाची दहाड कुणाची असेल मैदानामध्ये हे 8 बॉल सांगून जातील. जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानता है. यहाँ कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है मेरे दोस्तों, लेकिन शायद जिंदगी उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. सामना जिवंत या बॉल न ठेवला जातोय. विलास गायकवाड खानापूर यांच्या माध्यमातून 7 बॉल 4 ची गरज. हा बॉल डॉट आला. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढू शकतो. मेगा फायनल ग्रँड फिनाले. 7 बॉल आणि 4 ची गरज आहे. एका बाजूला पंकजदादा वाडकर तर दुसऱ्या बाजूला अमित सुर्वे साहेब. दोघांचे देखील बीपी वाढले जातात. दोघांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. निलेश भैया भोसले हे देखील उपस्थित आहेत. चारची गरज असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ओहो हो, लाजवाब बॉलिंग आणि सामना जिवंत ठेवण्यामध्ये सुयश प्राप्त होत आहे खेळाडू विलास गायकवाड यांना. आता इथून पुढे 6 बॉल येणारे आणि 4 धावांची गरज. जबरदस्त मॅच रंगली आहे. मेगा फायनल पैसा वसूल सामना. अगदी सगळ्या प्रेक्षकांनी या मॅच वरती प्रेम केले. युट्यूबच्या माध्यमातून खूप प्रेक्षक या ठिकाणी जुळलेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. त्याच पद्धतीनं या ग्राउंड वरती उपस्थित असणारे प्रेक्षक, अगदी महिलांची देखील संख्या आहे प्रेक्षकांमध्ये, त्यांचं देखील मनापासून कौतुक असेल. महिला मुली देखील या ग्राउंड वरती आलेल्या आहेत या मेगा फायनलचा थरार पाहण्यासाठी. सर्वांचं मनापासून स्वागत. युट्यूब वरून जुळलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत. जे चर्चा आपण करतो, महिला संघ मालक देखील या स्पर्धेमध्ये, म्हणजे एक उच्चांक आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. संघर्ष करणाऱ्या मुलींपेक्षा संघर्ष करणाऱ्या ज्या पद्धतीने आपण पाहतो, 53,627 लोकांनी आतापर्यंत ही स्पर्धा एका चॅनल वरती पाहिलेली आहे. जबरदस्त कामगिरी स्पोर्ट ऑन लाईव्हची. आतापर्यंत 53,000 व्ह्यूज एका चॅनल वरती. क्रिक लाईव्ह चे वेगळे व्ह्यूज आहेत. जबरदस्त कामगिरी, यशस्वी पर्व.
विद्यानिकेतनचं यशस्वी आयोजन जे आपण चर्चा करत होतो, अगदी मोठ्या प्रमाणावरती मुली देखील या ठिकाणी प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि नेहमी म्हटलं जातं शृंगार करणाऱ्या मुलींपेक्षा संघर्ष करणाऱ्या महिला अधिक सुंदर दिसतात आणि या सर्वांनी संघर्ष केला. पहा मेगा फायनलची मॅच 6 बॉल आणि 4 ची गरज आणि 6 बॉल आणि 4 डिफेंड करण्यासाठी किंवा ते बॉल डिलिव्हर करण्यासाठी भुईंज गावचा पर्याय निवडलाय. मयूर लोहार रफ्तार का राजा म्हणून यांना ओळखलं जातं. जर हा सामना जिंकवला तर संपूर्ण भुईंज टीम कडून या खेळाडूला 1001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. महालक्ष्मी 11 भुईंज या टीम कडून असेल 1001 रुपयांचं कॅश प्राइज. 6 बॉल आणि 4 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच, जबरदस्त सामना. हृदयाचे ठोके वाढलेत, अक्षरशः अंगावरती काटा उभा राहणारी मॅच आहे. प्रेक्षक पहाच्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. एका बाजूला चौनेश्वरी 11, दुसऱ्या बाजूला काळेश्वरी 11, एका बाजूला सुरुवे साहेबांचा संघ, वानखेडेंचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पंकज दादा वाडकर आणि निलेश भैया भोसले यांचा संघ. वेगवान बॉल, पहिलाच बॉल जबरदस्त हाणलाय. मयूर लोहार ये नाम लिख लीजिए जनाब. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना, सुपर क्लासिकल मैच. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होते मुश्किलें आसान, हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. दुसरा बॉल निघाला मयूर. पुन्हा एकदा यावेळेसचा बॉल देखील पंच तटस्थ आहेत. वाह भाई वाह, चांगली लाईन मेंटेन ठेवलीये, चांगली लाईन मेंटेन ठेवलीये. 2 बॉल 2 डिलिव्हर केले डॉट. मयूरची वावा होईल. कोहिनूर हिरा म्हणून अपकमिंग स्टार पाहायला मिळेल का? बड़े मंच पे सरपंच बनना चाहते हैं, 17 वर्षांचा यंग टॅलेंट. ओ लगातारचा तिसरा बॉल. मयूर लोहार आप तो छा गए गुरु. भुईंज गावचा अपकमिंग स्टार. 3 बॉल अक्षरशः पायात बेड्या बांधून ठेवल्यात. जो खेळाडू एका चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे, मोमेंटम आहे, तो मोमेंटम केलाय ब्रेक. जबरदस्त कामगिरी. 3 बॉल डॉट. अजूनही येणारे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. याही वेळेस वाह भाई वाह, 4 बॉल. मयूर लोहार, शुक्ला जी इस खिलाड़ी को हम जानते हैं, बहुत तगड़ा बॉल डिलीवर करता है. भुईंज गावचं क्रिकेट मध्ये गाजणारे नाव. 53,000 व्ह्यूज या मेगा फायनल साठी. विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये जे बसलेले प्रेक्षक होते ते उठून उभे राहिलेत. जे उठून उभे राहिलेले प्रेक्षक आहेत ते जागा सोडतायत. काय घडतंय मैदानामध्ये? रखून में उबाल, जब तक जवानी है. मयूर तुम्हारी इसी अंदाज की बुरीवाई की दुनिया दीवानी है. पुन्हा एकदा याही वेळेस यष्टीरक्षक करेल चूक. डिक्लेअर 1 धाव, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जबरदस्त कामगिरी. जो खेळाडू 1500 पॉइंटला गेलाय ना, त्या खेळाडूने 1 लाख रुपयाचं काम आज केलंय. जबरदस्त कामगिरी. मयूर लोहार, अक्षरशः पंकज दादा वाडकर या खेळाडूला डोक्यावर घेऊन नाचतील, परंतु समोर आता 3 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल आणि 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच यार. 6 बॉल 4 ची मॅच डिपेंड होईल का? मोठा स्ट्रोक येईल का? समोरच्या दिशेने बॅटिंग ऑर्डर मध्ये खेळाडू आहेत, परंतु वेगाचा बादशाह रफ्तार के साथ करना चाहते हैं गिरफ्तार. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 1 बॉल आणि 3. मोठा फटका खेळावाच लागेल. आणि शेवटचा बॉल ऑन साइडला खेळाय. 1 सिंगल तर कंप्लीट केलीये. दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न आणि दुसरी धाव प्रयत्न करून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम चौनेश्वर 11 चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. अरे मयूर लोहार, छा गया गुरु. भुईंज गावचं गाजणारे नाव. 17 वर्षांचा अपकमिंग स्टार. जबरदस्त कामगिरी. लाजवाब यार, लाजवाब. युवा खेळाडू, 17 वर्षांचा खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय.
4 धावा डिफेंड करणारा खेळाडू, लाजवाब कामगिरी मयूर लोहार, अगदी अपकमिंग स्टार अंडर 18 खेळाडू आहे, परंतु काय कामगिरी केली है यार, रफ्तार के साथ किया है गिरफ्तार. अभिनंदन टीम चौनेश्वर 11, अभिनंदन टीम पंकज दादा वाडकर, अभिनंदन निलेश भैया भोसले, जबरदस्त कामगिरी. निश्चित या ठिकाणी स्वप्नील दादा सांगतायत या ठिकाणी कोण जिंकलेले नाहीये, कुठला खेळाडू जिंकलेला नाहीये, क्रिकेटचा विजय आहे. मनापासून धन्यवाद, जबरदस्त कामगिरी. खतरनाक पब्लिक.